ती बाई अजून नाही आली. हो त्यांची वाट बघा. साकेत काही आठवत आहे का? थोडा आठवायचा प्रयत्न कर साकेत. फक्त देवी देवी एवढंच बोलतो. यातनं काही बोध होत नाही. साकेत मला सांग, हा हे जी कोणी देवी आहे, हा तो आहे की ती आहे? कोण आहे? याचा आर्याशी काय संबंध? मला सांग, मी त्या माणसाला ओळखतो का की मला त्याला ओळखता येत नाही? मला थोडीशी हिंट, मला काहीतरी इशारा, काहीतरी सूचना म्हणजे मला त्याला ओळखता येईल. येऊ का? यार कसा आहे पेशंट? बघा, तुम्हीच बघा. चांगली सुधारणा आहे की. अहो, कसली सुधारणा? एकच शब्द बोलतोय फक्त. हा थांबा, 1 मिनिट दाखवतो. साकेत, हात उचल. सकाळी किती वाजता आले होते हे? सांगितलं ना ताई, नव्हते आले ते. आले होते. असंच असंच खरं खरं बोलायचं माझ्याशी. माझ्यापासून काहीच लपवायचं नाही. तेच चांगलं आहे तुझ्यासाठी. काय म्हणत होते? पळून जाऊ, लग्न करू? नाही, असं का म्हणतील ते? मग काय परत नुसता चहा प्यायला आले होते तुझ्याकडं? तू त्यांना सगळं माझ्याबद्दल सांगून तर नाही ना टाकलं? तुला त्यांच्या मागं लावणं हा माझा प्लॅन होता. हवं नाही, असं कशाला सांगेन मी ताई? ते तुलाच माहित. इथं माझा हक्काचा नवरा माझ्याशी खोटं बोलतोय, तिथं तुझ्यावर कसा विश्वास ठेवू मी? तू तर लई लांबची आहेस. खरं खरं सांग, माझ्याबद्दल काय पचकली तर नाहीस ना? हो नाही ताई, मी कशाला त्यांना काय सांगेन? तुम्ही पैसे दिलेत मला आणि ते कोण लागून गेलं माझे त्यांना सांगायला. खरंच नाही सांगितलं मी काय. चांगलं आहे. माझ्याशी नाही तर मी दिलेल्या पैशाशी इमान ठेव. मला चुकून जरी कळलं ना तू मला फसवलंय, माझा विश्वासघात केलाय, तर तुझं काय करीन हे तुला पण नाही कळणार आणि मला पण नाही कळणार. गोपाळ, या जेवायला. जेवण वाढलंय. बाई काय खमंग वास सुटलाय फुलत आहे. लवकर जेवण वाढ, यांना मला लय भूक लागली. जेवायचं असलं की रंजन आजी सगळं तर आधीच येते. अय शान्या, लय दात आले का तुला? घाली नाही का रट्टा? हा, इथं काय आणि घरातल्या माणसांना हसायला कारणच लागतंय. जसं काय त्यांच्या बापाचंच खातीये मी. कोणाचं बाप काढणं चाललंय? हा, ऋतिकचं का? त्याच्या बापाचं कवा घरातलं ध्यान असतं का? आजी, तू नेमकं कोणाला म्हणालीस? गप जेवतोस का? ती कोणाला पण म्हणली असेल, पण ज्यांना मला म्हणायचंय ना ती कशी पण येतात माझ्यावर. फुले, कालवण काय केलंयस ग? वांग बनवलंय.
जावा बागावा तावा वांग भोपळा आणि तो दोडका. अगं सासूचं लाड करावं, तिला चांगलं जरा मटण चिकन अंडी असं जरा करत जा की चांगलं. का ते काय नाहीच. आजे पण तुला हाडकं तोडता येतील का ग? नाही तर ते कवळी नाही का डायरेक्ट खालीच पडेल. ए मुडद्या, अरे तुझ्या जिबला कावसला फोड तुझ्या. हा तुझा मुडदा बसवला तुझा लवकर. तुझं लागलं दार. गप जेवतो का आता? तुले म्हातारी बरोबर बोलतीये. कधीतरी चिकन मटण करत जा की. हा पहिलवान आहे मी. हे घासपूस खाऊन माझी तब्येत बिघडत. हाय का आता? अहो तुम्ही मटण आणून दिलं असतं तर मी केलं नसतं. आणि हे बरं आहे हो तुमचं, तुम्ही फक्त स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देता आणि घरातल्या माणसांकडे बाहेर ध्यान द्या की. अहो घरात आपली सून आहे, तिची काहीतरी सणासुदीला हाऊस मौज करावी, तसं काही नाही. आता होळीला कसले आले हाऊस मौज ग? हा? अहो असं काय करताय? तिची पहिलीच होळी आहे घरातली. नवी कापडे बिपडे घेतली असते की ना तिला आपण. हा घ्या घ्या, कापड घ्या, चोपडा घ्या, दागदागिने घ्या, शॉपिंग करा. मी तर म्हणते अख्खा वाडच तिच्या नावावर करून टाका ना. उद्या रंग रंगपंचमीचे. हा बाई इथं बाई शावल होते, पण एकाला पण का सुचलं नाही तुझ्या हाऊस मौज करावी. जेवताना नको ते विषय काढायची सवय आहे तुम्हाला. गपगुमान जेवा. हाय का आता? अहो मी आपलं सहजच बोलून गेले हो. आणि हे बरं आहे हो तुमचं, खर्चाचा विषय निघाला की तो बरं आपलं तुम्ही आपोआप टाळता. आई नका विषय काढतो. लालीजींची हाऊस मौज करायची ना, मी करीन.